नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया आपल्या कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स आणि स्पीड कसा पाहायचा ते. सर्वप्रथम टास्क मॅनेजर ओपन करा आणि परफॉर्मन्स टॅबमध्ये जावा. परफॉर्मन्स टॅबमध्ये तुम्हाला तुमचे सर्व पी सीचे डिटेल्स दिसू शकतात. इथे तुम्हाला मेमरी, डिस्क, सी पी यू कोणता आहे हा सगळं पाहायला भेटेल. सी पी यूवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला राईट साईडला वरच्या बाजूला तुमचं सी पी यूचं नाव आणि त्याची स्पीड दिसेल. तसेच खालच्या बाजूला त्याचे थ्रेड्स किती आहे, त्याच्यामध्ये कोर्स किती आहे, त्याचा स्पीड किती आहे, तो किती तास झाला चालू आहे तो तुम्हाला इकडे दिसेल. त्याचा कॅशे मेमरी वगैरे सगळं तुम्हाला या साईडला भेटू शकतो. त्याच्या खाली तुम्ही क्लिक केला मेमरीवरती तर तुम्हाला तुमची मेमरी म्हणजे रॅम किती आहे ते तुम्हाला इकडे दिसेल. रॅमचा टाईप पण तुम्हाला दिसेल, DDR3 आहे का DDR4 आहे का DDR2 आहे. खालच्या बाजूला तुम्हाला समजेल की किती रॅम शिल्लक आहे. म्हणजे आता माझ्याकडे 12 GB रॅम आहे, तर 12पैकी किती यूजमध्ये आहे आणि ॲवेलेबल किती आहे. याचा उपयोग होतो की तुमचं किती मेमरी तुम्ही यूज करता आणि तुमचं पी सी स्लो डाऊन होण्याचं कारण असू शकतो. त्याच्यानंतर खाली डिस्कमध्ये जावा. डिस्क 0, डिस्क 1 असे मल्टिपल डिस्क तुम्ही पाहू शकता. डिस्क 0 ही माझी SSD आहे. तुम्ही वरती बघू शकता SATA SSD लिहिलेलं आहे. त्याची कॅपॅसिटी खालच्या बाजूला आहे, तो किती GBची आहे आणि त्याची स्पीड काय आहे ते तुम्हाला इकडे दिसेल. तसंच खाली डिस्क 1वरती जेव्हा झाला तर ही माझी एक्स्ट्रा हार्ड डिस्क आहे, मी ती स्टोरेजसाठी ठेवलेली आहे. त्याची कॅपॅसिटी इथे तुम्हाला खाली दिसेल. त्याच्यानंतर इथरनेट टॅबमध्ये तुम्ही जेव्हा जाताल खाली तर इथरनेट टॅबमध्ये तुम्हाला ॲडॅप्टरची स्पीड, जे तुमचं लॅनचं इथरनेट ॲडॅप्टर आहे ते तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला वरती ते पाहू शकता त्याचं नाव आहे रिअलटेक PCI. तो म्हणजे कुठल्या कंपनीचा इथरनेट ॲडॅप्टर आहे तो तुम्हाला तिकडे दिसेल. इथरनेटच्या खाली ग्राफिक्स कार्डचा जो ऑप्शन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावरती पहा तुम्हाला ग्राफिक्स कार्डचे डिटेल्स दिसेल. आता प्रत्येक मदरबोर्डमध्ये एक मेमरी असते ग्राफिक्सची, ती तुम्हाला इकडे दिसू शकते 128 MB. ती थोडीफार कमी जास्त असू शकते. आणि त्याची खाली तुम्हाला दिसतं आहे शेड GPU मेमरी 2 GB. ती 2 GB तुमची ग्राफिक्स कार्डची मेमरी नाही आहे, ती तुमची रॅमची शेड मेमरी आहे. धन्यवाद.